चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होत्यात आणि आपण चेंडू सुपूर्द करतोय. आदरणीय उमेशजी खानावकर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी अर्थात तिन्ही दिवसांमध्ये आयवॉक कॅटसाठी जे काही पारितोषिक होतं, उमेशजी खानावकर साहेब यांच्याकडे आपण लक्ष वेधूयात की पारितोषिकामध्ये बढोतरी आहे का. कारण आयवॉक कॅच हे 200 रुपये आहे, आपण 500 रुपये करूयात. आयवॉक कॅच अर्थात आई एकविरा चायनीज हॉटेलचे सर्व आदरणीय उमेशजी खानावकर साहेब यांच्याकडून 500 रुपये असेल. कॅश प्राइज वाढलंय आयवॉक कॅच साठी 500 रुपये. एक कॅच पकडा प्रेक्षक वर्गाओ. आणि उद्याच्या दिवशी आयवॉक कॅच साठी 500 रुपये तर आहेच आहेत. चला बॅटिंग येऊ द्या दोन्ही बॅटर्स. आयवॉक कॅच साठी उद्याच्या दिवशी 500 रुपये असणार आहेत, परंतु अगदी त्याच वेळेला आपल्याला आकर्षक सायकल असेल. प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन या. येताना एक्स्ट्रा प्लेयर प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत घेऊन या. सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला फोर्स फिटनेस माने सरकार अर्थात आनंदाजी माने साहेब, ॲडव्होकेट तुषार पाटील, रोहित नागरे पाटील यांच्या मालकीची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. अगदी त्याच विरोधात दोस्ती 11 विजय शेठ खानावकर साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहे. सामन्याला सुरुवात होती. आघाडीची जोडी पुन्हा एकदा भीम यादव आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल तो आघाडीचा बॅटर गणेश आणि त्याच्या साथीला भीम यादव मैदानाच्या आतमध्ये येत असताना. वा कॅच साठी 500 रुपये. आई एकविरा चायनीज सेंटर. एक लक्ष वेधतो मी. फोर्स फिटनेस माने सरकार या संघामध्ये एक चेंजेस आहे केवळ. संघामध्ये खेळत असताना आनंद माने यांना आपण प्लेइंग 11 मध्ये ऍड होत असताना पाहणार आहोत आणि दोस्तीमध्ये ॲज इट इज आहे. प्लेइंग 11 ॲज इट इज असेल याकडे आपण लक्ष वेधूयात. उमेशजी खानावकर साहेब यांनी मात्र एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट अशी केली की आई एकविरा चायनीज हॉटेलच्या माध्यमातून आयवॉक कॅच साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. प्रेक्षक वर्गाची गर्दी आणि गर्दी तोबा गर्दी निश्चित पाहायला मिळेल आज आणि उद्या. सुपर 6 मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल गोलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिलं षटक आपण सुरेशला पाहतोय. पहिला चेंडू एक वेगळी शैली आहे. बॅटला बॉल ब्रेस झाला. एक सिंगल आली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना पहिला बॉल जिथे मात्र एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. टाइम सेट झालाय. याकडे लक्ष वेधूयात फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. दोस्ती 11 टॉस जिंकल्या फिल्डिंग करतोय. खोला टाकला ऑन साइडला केला. डीप मला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. वेगाने एक रन कंप्लीट केली. दुहेरीसाठी पलटल्यात. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात येईल. हलगर्जीपणा दाखवला क्षेत्ररक्षकाने. त्याचा पुरेपूर फायदा इथे उचलण्यात आलाय. गुड रनिंग बिटवीन विकेट. मैदानाच्या आतमध्ये गणेश डेंजर एंडकडे धावत होता. भीमचा कॉल होता आणि भीम वेगाने पलटला होता. चांगल्या रीतीने त्याची रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रयत्न करावे लागतील. पराभवाने माणूस संपत नाही. जो प्रयत्न सोडतो तो पराभूत होतो. यावेळेला लोअर फुलटोस बॉल गणेशच्या बॅट मधून या सामन्यातील श्री गणेशा करणारा ठोकलाय. हा चौकार. तो गोलंदाजांची लावतो वाट. चौकार ठोकलाय. संघाची धाव संख्या 7. पहिले षटक सुरेश मुनीमला आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय. पुढचा बॉल कमी गतीने लॉंग ऑफला लॉफ्टेड ऑफ राईट. ग्लोरियस स्ट्रोक. फॅन्टास्टिक. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
बॅट मधून चौकार आला. फॅन्टास्टिक बॅटिंग बाय गणेश आहिरे. ज्या पद्धतीने त्याने स्ट्रोक प्ले केला, अगदी फ्रंट लेग पुढे आणला, बॅकलेप चांगलं पाहायला मिळालं. बॉटम हँड स्ट्रॉंग आहे त्याचा आणि कॉपी बुक स्टाईलने क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईलने त्याने हा स्ट्रोक केलाय. संघाची धावसंख्या 11. आता टेन्शन वाढलंय, चर्चा होऊ लागले, मीटिंग्स व्हायला लागली आहे. महत्वाची आहे ही मॅच. सुपर 6 आपण पाहतोय. 3 बॉल 10 वरती गणेश नॉट आउट खेळतोय. हे डोकेदुखी राहू शकते. तो मैदानाच्या आतमध्ये उभं राहिला तर तो कधीही सामन्याला झुकवू शकतो आपल्या बाजूने. इतकी धमक त्याच्यामध्ये आहे, इतकी कला त्याच्याकडे आहे, इतकी टेम्परामेंट त्याच्याकडे आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. हाफ ट्रॅकर टॉप ऑफ दी बाउन्स आले. इथे चुकी होतीये. आणखीन एक चौकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यष्टीरक्षक विजय शेठ कानावकर यांच्या हातून चेंडू निसटलाय. धाव मिळतात त्या बाईच्या स्वरूपामधून 4. पंधरा धावा धाव फलकावरती. सुपर सेबी उपर शो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुपर 6 चा थरार पाहायला आणि अनुभवायला मिळतोय. धाव फलकावरती धावा त्या 15. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धाव फलकावर. मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना सुरेशचा हा चेंडू ड्रायव्हिंग लेंथ वरती हलक्या हाताने खेळले एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक येतोय. मिडऑफचा क्षेत्ररक्षक अरविंद चेंडूवरती येईल. तद्वर एकेरी धाव घेण्याची संधी होती. दोन्ही बॅटर्सकडे 16 धावा धाव फलकावरती आहेत. विदाउट लॉस बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये फोर्स फिटनेस माने सरकार. विदाउट लॉस 16 धावा पहिल्या षटकाच्या अंती. आहे ना आत्मविश्वास, त्याला सापडते वाट. आपल्याला वाट शोधायची आहे ना, वाट त्याच वेळेला सापडेल ना, त्यावेळेला आपल्याकडे आत्मविश्वास चांगला असेल. आत्मविश्वासाने खेळावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पण आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे ना, आपण नेहमी म्हणतो ना की मोबाईलवरती लोनवरती मोबाईल मिळतो, परंतु आत्मविश्वास हा गुगलच्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते. बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. पहिला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये. काय घडतं, एक चिकी सिंगल अर्जित करण्यात येते. बॅटला बॉल ब्रश झाला असावा याला कदाचित, कारण पंचांचा निर्णय कोणताही आलेला नाही आहे. अर्थात लेग बाईटच्या स्वरूपामधून ही धाव येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 17 धावा धाव फलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती अरविंद ढेकळे सज्ज होत असताना पाहायला मिळेल. या अरविंद ढेकळेंनी आपली चुणूक चांगल्या रीतीने गेले अनेक वर्ष दाखवली आहे. आज या मॅच मध्ये कशा दादनीचा परफॉर्मन्स तो करेल. पुढचा बॉल लोअर फुल टोस ऑन साइडला फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जिथे रिक्स आहे ना तिथे या खेळाडूची एंट्री फिक्स आहे. रिक्स घेणं गरजेचं आहे. या खेळाडूने एंट्री फिक्स चांगल्या रीतीने केली होती. भीम यादव एक तर घेतली दुहेरीचा प्रयत्न वेगाने. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात येते. अद्याप कोणतीही बाब फिल्डिंग करणाऱ्या टीम पर्यंत झुकताना पाहायला मिळालेलं नाहीये. वरचढ ठरले दोन्ही बॅटर्स. हावी राहिलेत गोलंदाजांच्या विरोधामध्ये. चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याने केली आहे. अगदी प्रतिस्पर्ध्याला सळो की पळो करून सोडलंय. दर्जेदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर चौका षटकारी चांगल्या रीतीने खेळलेत. 3 बॉल 7 वरती भीम यादव.
धाव फलकावरती धावा त्यात 23. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. ऑन अ स्क्रीन अरविंद डेकळेला आपण पाहतोय. पुढचा बॉल खोला टाकला ऑन ड्राईव्ह इथे करण्यात आला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. एकेरी धाव इथे निश्चितच प्राप्त होईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचते 24 धावा धाव फलकावरती आहेत. धाव फलकावरती धावा त्या 24. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. अरविंद काही नाही तरी काहीतरी वेगळं करावं लागेल. विकेट मिळवावं लागतील. कोंडी फोडावी लागेल. ही जोडी आहे ना ती फोडावी लागणार आहे. कमी गतीने टाकला. पंचाकडे अपील करण्यात येते. बोट आकाशाकडे लेग बी 4 प्लम स्वरूपामध्ये आणखीन एक खेळाडू बाद. जेनिस कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा श्री महेश पाटील साहेब आपलं आयोजकांतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. महेश पाटील या KPL आयोजनातले एक प्रमुख असे व्यक्तिमत्व आहेत आणि जेनिस कन्स्ट्रक्शनचे ते संचालक आहेत. महेश पाटील आपलं आयोजकांतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय महेशजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. हृदयाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती अवर्णनीय आहे. साहेब आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. कळंबोली प्रीमियर लीग 2024 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना मागील मॅचचा हिरो प्लेअर द मॅच मैदानाच्या आतमध्ये तो दाखल होता. त्याने पुरस्कार मिळवला होता. खोला टाकला पंचांकडे अपील. आणखीन एक बोट आकाशाकडे आल्या आल्या तंबूचा रस्ता दाखवला अरविंद ढेकळेने. खेळाडू क्रमांक आणखीन एक इथे होईल तो बाद सागर दरेकर. यासाठी ना एक चांगला डीजे मास्टर असावा लागतो. कारण समालोचकाचा बॅकबोन असतो गुणलेखक
आणि समालोचकाचे शब्द वाढवण्यासाठी हवा असतो तो डीजे मास्टर. मैदानाच्या आतमध्ये भगवा रंगाच्या खेळाडूंनी धुमाकूळ माजवल्यात, 3 विकेट्स मिळवल्यात आणि त्यांना डेडिकेट करणारं हे गीत आलंय. विजय शेठ कानावकर आता मात्र खुश असतील कारण त्यांचा संघ सुस्थितीमध्ये आलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांनी मार खाल्ला होता, परंतु दुसऱ्या षटकाचे शेवटचे 2 बॉल आहेत ना हे महत्वाचे राहिले होते. योगेश वाघ मी आपलं लक्ष वेधेन. अविनाश अर्थात अरविंद ढेकळे जो आहे तो ऑन हॅट्रिक आहे. पुढच्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती लिगल डिलिव्हरी आता आली ना तर तो या स्पर्धेतला हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरेल. आडव्या बाटने घेण्याचा प्रयत्न करण्यात आला उजव्या एसीच्या बाहेर. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही गाड्या करोडावरती, परंतु बॅकअपला कोणी नाही आहे आणि त्याचा फायदा इथे उचललाय. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येते. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 26 धावा धावफलकावर. 3 खेळाडू बाद. पीटीसीच्या संपूर्ण टीमचं आम्ही कौतुक करू. पहा ना, एखादी मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून किरण दळवी सहसा अवेलेबल होत नाहीत, परंतु आज आपल्या घरी स्पर्धा आहे, मोठं आयोजन आहे, त्यांना उपस्थित राहणं गरजेचं आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला त्या आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. 26-3 पुढचा बॉल घेऊन गोलंदाज किशोर. यावेळेला फटका चांगला ऑन साइडला, मिड विकेटला, सीमारेषा क्लिअर केली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय स्ट्रोक षटकार. बत्तीसला 3 छोटा भीम, छोटा तीर वार करे गंभीर. भीम यादव याही वेळेला ऑन साइडला केलाय. फटका फसलाय. एक संधी तुझी, एक संधी माझी, परंतु इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. चौकार. नंतर संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचते तब्बल 36 आहेत. यस, त्यांच्या पाठीमागे 2 पिता पुत्रांना आपण पाहतोय. आदरणीय विजय शेठ कानवकर साहेब यांना आपण पाहतो यस यांच्या अगदी समीप, आणि त्यांच्या पाठीमागे विराज कानवकर यांना आपण पाहतोय. फीचर ऑफ कळंबोली. हा बॉल लोअर फुलटोस ऑन साइडला, सापळा रचला. छोटा भीम त्यामध्ये अडकलाय. खेळाडू क्रमांक 4 बाद. साठ चेंडू आणि 19 धावांची खेळी इथे मात्र आली ती संपुष्टामध्ये. फलंदाज भीम यादव बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतलाय. 36-3 36 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. 36-4 आहे. 36ला 4था खेळाडू बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रफुल्ल पाटील. धावफलकावरती 36-4 12च्या धावगतीने धावा आल्यात. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. हॅट्रिकचा बॉल. गोलंदाज ऑन हॅट्रिक आहे. मार युजर्सने क्रिकेटमध्ये 3 वेगवेगळ्या षटकांमध्ये हॅट्रिक घेतली आहे. इथे हॅट्रिक संपादन होईल का दुसऱ्या षटकामध्ये? हा चेंडू बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, जिथे मात्र काय घडतंय, सिंगल येते. इथे मात्र एकेरी धाव देऊन जातोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती सध्याच्या घडीला 37. माव युजेस बद्दलची चर्चा करत असताना सचिन तेंडुलकरने एक किस्सा सांगितला होता. माव युजेस एखाद्या हत्तीप्रमाणे होता. तो म्हणतो मॅथ्यू हेडपेक्षाही त्याची हाईट बीट चांगली होती. आणि एक किस्सा असा घडला होता ज्या वेळेला गोलंदाज सज्ज होता
आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय करारा प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार स्ट्रोक, षटकार. पाटील मैदानाच्या आतमध्ये आले. एखादं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड स्वाईप करावं त्या रीतीने बॅट स्वाईप केली. हा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकेरी धाव निश्चितच मिळेल. दुरीचा प्रयत्न करण्यात येतोय. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? केवळ सिंगल्स इथे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4-4-4 ऑन दी बोर्ड. 44ला 4. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 4-4 ऑन अ स्कोर बोर्ड पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. धावफलकावरती 44. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर रीच मध्ये आहे का? पंच पाहत आहेत. हा चेंडू इथे डॉट बॉल येत असताना चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. गोलंदाज अरविंद ढेकळे हवी ठरलाय. बॅटरचं कौतुक करायला हवं. गणेश साळुंकेने कोणता DRS घेतला नाही. किंवा नॉन स्ट्राईक एंडवरती असताना प्रफुल्ल पाटीलने ती उत्सुकता दाखवली नाही. हा खोलात टाकलेला बॉल यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. किंवा अति उत्साही असणारे खेळाडूंनी तितकासा DRS साठी कॉल देण्याचा प्रयत्न केला, परंतु मैदानाच्या आतमध्ये आम्ही जवळून पाहतोय, आम्हाला ठाऊक आहे हाच निर्णय इथे दोन्ही बॅटर्सने घेतला. हा बॉल खोलात आपण पाहू शकतो. रिप्ले मध्ये हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. बॅकफुटला यश त्यांच्या पाठीमागे आलाय. काय घडते मैदानाच्या आतमध्ये? ही चिकी सिंगल इथे अर्जित करण्यात येत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकेल. 45 धावा धावफलकावरती आहेत. 22च्या स्वरूपामधून ही धाव इथे येत असताना पाहायला मिळते. 45 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. या ऐकूया डीजे माडीच्या माध्यमातून एक मधुर संगीत. पाचशे वर्ष लागली या गोष्टीसाठी आणि ज्याची पूर्तता झाली मैदानाच्या आतमध्ये वळूयात. पण पाण्याची मागणी करतात आय थिंक नाही. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 45 धावा धावफलकावरती आहेत. 4 खेळाडू बाद झालेत. नवी मॅच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही लक्ष देतोय. महाकाळ आणि DDSR ग्रुप टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या. महाकाळ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ DDSR ग्रुप टीमचे कॅप्टन या. 45 रन्स ऑन दी बोर्ड. सागर गोलंदाजी मार्क वरती. सागर अनुसे गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना शेवटचा निर्णायक षटक अफलातून झेल जिंकला होता सागरने. मिस्टर प्रीमियर लीग कमी गतीने उजव्या सीच्या बाहेर स्टेअर केलं. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय सागरने. चांगल्या रीतीची विवरचना. इथे मात्र फेकी चांगली होती. इथे काय करताय? चुकीच्या ठिकाणी उभा होता सागर. अगदी शालांतर क्रिकेट. मग आपल्या शेजारीत एक नेट आहे आणि त्यावेळेला ज्या वेळेला नेटमध्ये आपण सरावाला जातो ना, सुरुवातीच्या कालखंडामध्ये क्रिकेट खेळतो ना, त्यावेळेला सर आवर्जून एक गोष्ट सांगतात, थ्रो येतो ना त्याच्या विरुद्ध दिशेने आणि स्टंपच्या पाठीमागे उभं राहायला हवं. हे जिथे क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली म्हणता येईल तिथे धावा मिळाल्या त्या 2. काही महत्वाच्या बाबी आहेत. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती उतरत असताना या गोष्टी आवर्जून आपण शिकणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीमचं आम्ही लक्ष देतोय. टॉस साठी अवेलेबल व्हा. महाकाळ आणि DDSR ग्रुप. यावेळेला फटका चांगला आहे. बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार. मैदानाच्या आतमध्ये जिथे गणेश साळुंकेच्या बॅटमधून निघणारा हा स्ट्रोक तो ज्या इमारतीच्या जवळ राहतो ना त्याच दिशेने त्याने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आहे.
अगदी घरच्या दिशेने. अर्धे शतक कंप्लीट झालं. बॅटिंग करणारी फोर्स फिटनेस माने सरकार 53 धावा धाव फलकावर. पहा काय फटका घेतलाय. अर्थात गणेश साळुंकेचा हा स्ट्रोक आहे ना, मला आठवतं की आपले सिलेक्टर जिथे बसतात ना, महेंद्रसिंग धोनीने असा एक स्ट्रोक खेळला होता आणि तो म्हणाला होता की आपले सिलेक्टर जिथे बसलेत ना तिथेच फटका खेळायचा. माझ्या घरून जिथे मॅच पाहतात ना तिथेच मी फटका खेळणार. रिप्ले पाहतोय आपण ऑन स्क्रीन. कॅमेरामॅनचं कौतुक. चांगल्या दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळाला. पहा मैदानाच्या बाहेर प्रेक्षक वर्गाने कॅच घ्या आणि 500 रुपये मिळवा. आई एकविरा चायनीज हॉटेल. हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 54 चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. यावेळेला फटका चांगला ऑन साइडला केलाय. ऑन ड्रॉय करत असताना एक धाव निश्चितच मिळाली. अरविंद ढेकळे फेकी चांगली करतोय आणि इथे विकेट गमवावी लागेल. गणेश साळुंके रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पाचवे षटक प्रगतीपथावरती आहे. याआधी आपण 44 ला 4 पाहिले. आता 55 ला 5 पाहतोय. सर्व गोष्टी आज जुळून येत असताना मैदानाच्या आतमध्ये 55 ला 5. दत्ता गोडसे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. दत्ता गोडसे नॉन स्ट्राईक एंडवरती असेल. प्रफुल्ल पाटील ऑन स्ट्राईक आहे. अजूनही 3 बॉलचा केश आहे. 55 बनल्यात. धाबा आवश्यक आहेत. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी महाकाळ टीमचा कॅप्टन आलाय. हा चेंडू पडल्यानंतर उजव्या एसीच्या बाहेर राईज होतोय. रायझिंग डिलिव्हरी. इथे डॉट बॉल येत असतात. शेवटच्या षटकातील येणारे डॉट बॉल आहेत ना की गोलंदाजाकडे किती कलात्मकता आहे, त्याच्याकडे किती चांगली नैपुण्यता आहे ही आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कारण कलात्मकतेचं दुसरं नाव. हा बॉल पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना आणखीन एक पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना 55 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले जणू काय आपण पाहिलं होतं त्या धाटणीचा हा चेंडू पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच महाकाळ विपक्ष DDSR ग्रुप. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 55 ला 5 आहे. हा बॉल पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. शेवटचे 3 चेंडू. षटक संपुष्टात येत आहे. शेवटचे 3 चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचे आले. धाव फलकावरती धावा आहेत. तर एकंदरीत 55-56 धावांचं लक्ष. या उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं या आपण 5-5-5 हा स्कोर कार्ड वरती आकडा आपण पाहतोय. 55 ला 5 आहेत आणि अर्थात या उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडते या आपण आवाजामध्ये करूयात बदल. आवाज असेल प्रवीणजी अर्जुने सरांचा. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू.
चिक तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. खरं तर सामन्याच्या पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकला तर जयेश भोसले सरांचा. विजयासाठी लक्ष्य आहे 56 धावांचा 5 षटकांची ही लढत असणार आहे. दोस्ती 11 संघाला या स्पर्धेमध्ये जर आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी ऑन साईडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू मात्र सरळ जाऊन विसावलाय तो एसटी रक्षक गणेश साळुंकीच्या हातामध्ये. खरं तर एक सन्मानजनक धावसंख्या जरूर धावफलकावरती उभारली गेली. हळूहळू संध्याकाळच्या सत्रामध्ये ही स्पर्धा आता आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे ना सागर दरेकर आपल्याला गोलंदाजीच्या बहुल्यावरती पाहायला मिळतोय. पॉवर प्ले 1चं हे षटक केवळ 2 क्षेत्ररक्षक 30 सरकार बाहेर राहण्याची भूबा. पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारची आक्रमकता अरविंदनं दाखवली. खरं तर लक्ष फार मोठं नाहीये. 5 षटकांमध्ये 55 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. 56 धावांचं लक्ष गाठायचं आहे म्हणजेच 11.20च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय आणि येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावणारा चेंडू असणार आहे. यावेळेला थोडासा बचावात्मक पावित्रा. खरं तर गणेश अहिरे त्या ठिकाणी होते. झेल घेण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला त्यानंतर ओळखलं चेंडू आवाक्याच्या बाहेर आहे. स्वतःला सावरलं आणि तिथून मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आले. अरविंद डेके आणि सलामीच्या फलंदाच्या भूमिकेमध्ये वैभव सूर्यवंशी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं थोडीशी रणनीती चुकली दोस्ती 11 संघाची की जिथे थोडासा स्लो स्टार्ट त्यांनी मिळवला. परंतु इथे रणनीतीमध्ये बदल केलाय आणि आता इथून जर आपण पाहिलं तर एका बाजूने आक्रमक खेळ हा मैदानावरती साकारावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला वैभव सूर्यवंशी जो ओळखला जातो मोठ्या फटक्यांसाठी. यावेळेला मात्र सरळ बॅटनं चेंडू खेळला. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू येतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. तर इथे मात्र सरळ बॅटनं चेंडू खेळलाय. ओळखलंय की लॉंग ऑफ आणि लॉंगॉरमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. दोनही क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू वळवलाय. यावेळेला क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. चेंडू अवाक्याच्या बाहेर राहिलाय. खरं तर झेल घेण्याचा प्रयत्न होता. ओळखलं चेंडू अवाक्याच्या बाहेर आहे. त्यानंतर मात्र शरीरानं चेंडू अडवला. चांगलं कंट्रोल या ठिकाणी पाहायला मिळालं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. धावा एकवटल्या गेल्या 2. खरं तर एका बाजूने एक्सलरेट करणं एका बाजूने काउंटर करणं गरजेचं असेल. विजयासाठी लक्ष फार मोठं नाहीये परंतु दमखम फलंदाजीचा पहिल्या 2 षटकांमध्ये दाखवावा लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये किमान 20-25 धावा जर धावफलकावरती आल्या तर सामना हा खुला केला जाऊ शकतो. यावेळेला आडवा बॅटनं चेंडू खेळायचा होता. खरं तर उजव्या एसटी बाहेरचा हा चेंडू होता. लपेटण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट रिझनमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलला आहे. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषे लगत पाहायला मिळतो आणि कदाचित हेच कारण होतं की स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेनं हा चेंडू वळवण्याचा मानस दर्शवला गेला. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूचे होते सांगता वैभव सूर्यवंशी जो ओळखला जातो पॉवर प्ले स्पेशलिस्ट. परंतु इथे मात्र फटका फसला. बॅटीचा लिडिंग एज पॉइंटला हिट केलाय आणि इथे गणेश साळुंकेनं मात्र टिपलाय. महत्वपूर्ण झेल आणि फलंदाज वैभव सूर्यवंशी बॅक टू द पॅव्हिलियन. तर इथे मात्र पहिली महत्वपूर्ण विकेट गमावली गेली. सागर अनुसे इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये फॉर्मशी झगडताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. परंतु असं म्हटलं जातं ना की बडे मंच के खिलाडी हमेशा बडे मंच के ऊपर ही अपने जलवे बिखेरते हैं. अगदी सामना महत्त्वपूर्ण आहे. सुपर 6ची ही लढत आहे आणि यातून टॉप 3 मध्ये संघ दाखल होणार आहे या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेतून या सामन्यातून विजेता संघ हा बक्षीसपात्र फेरीमध्ये मात्र आपल्याला नक्कीच येताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एक महत्त्वपूर्ण लढत एक महत्त्वपूर्ण सामना दोनही संघांसाठी. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये केली गेलेली मेहनत आणि त्या मेहनतीचा फळ देणारा हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजच्या बोल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज प्रफुल्ल पाटील. फलंदाजीमध्ये
कामगिरी समाधानकारक राहिली आहे. गोलंदाजीमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाणार यावेळेला पॅडलाईनला चेंडू होता, मनगडाच्या साह्यानं चेंडू वळवलाय. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. एकेरी दुहेरी धावेनं विजयाच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न इथे केला जातो. 8 धावा धावफलकावरती येत आहेत. एक मात्र महत्त्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी गमावलाय. वैभव सूर्यवंशी एका युवा खेळाडूवरती विश्वास दर्शवला गेला होता आणि त्या वैभव सूर्यवंशीनं मात्र एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र महत्त्वपूर्ण सामन्यात त्यांना आपल्या संघाची साथ सोडली आहे. यावेळेला उजव्या बाहेरचा चेंडू होता. कव्हरच्या सीझनमध्ये हा चेंडू खेळण्याचा मानस दर्शवला गेला, परंतु वेग इतका भन्नाट होता. प्रफुल्लचा जर आपण विचार केला, प्रफुल्ल पाटील जो ओळखला जातो वेगानं गोलंदाजी करण्यासाठी, यावेळेला ऑन द नी झालाय. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तोपर्यंत मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 6. मैदानाच्या दिशेने सागर अनोसेची बाट अगदी निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळते. झेल सुटलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? दत्ता गोडसेकडनं मात्र होते चूक. या अगोदरच्या चेंडूवरती सागरच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र ट्रॅप रचला गेला होता, जाळं बिंडला गेला होता आणि या जाळ्यामध्ये अलगद सापडला होता फलंदाज. परंतु अशा प्रकारचं जीवनदान देणं, खरं तर जीवनदान दिल्यानंतर फलंदाज काय विध्वंस मैदानावरती माजवतात ना, ते आपण आजच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळेला पाहिलं आहे. अगदी गजानन बोडरेचा सोडलेला झेल या सामन्यामध्ये अजूनही आठवत असेल, जो संघाला मात्र या स्पर्धेच्या बाहेर घेऊन गेला आणि तिथून हा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवताना पाहायला मिळाला. यावेळेला शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा लो राहतोय. अरविंद डेकळे संघनायक मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर फलंदाजच्या भूमिकेमध्ये मात्र अरविंद डेकळेला आपण 3ही सामन्यांमध्ये पाहिलं. पहिला सामना गमावा लागला, दुसऱ्या सामन्यामध्ये विजय संपादन केला आणि तिसऱ्या सामन्यामध्ये मात्र हा संघ आपल्याला सुपर 6चा सामना खेळताना पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा ऑनसाईडला चेंडू टार्गेट केला जातोय. हा फेवरेट झोन आहे सागर अनुसेचा. या झोनमध्ये सर्वाधिक फटके त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाले. या अगोदरच्या जर 2 चेंडू पूर्वीचा जर आपण खेळ त्याचा पाहिला तर अगदी LED स्क्रीनवरती त्यानं षटकार लगावला होता आणि आपली उपयुक्तता या ठिकाणी सिद्ध केली. पुढील चेंडूवरती जरूर नशिबाचा धडी ठरला, झेल सुटला. एकूण धावांचा विचार केला, धावफलकावरती आलेत. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 39 धावांची गरज. प्रतिषणक 13च्या सरासरीनं इथे मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. धावफलकावरती 17 धावा. पहिल्या सत्राचा विचार केला तर 55 धावा धावफलकावरती आल्या होत्या. विजयासाठी 56 धावांचं लक्ष होतं आणि प्रत्युत्तर दाखल पहिल्या 2 षटकांमध्ये मात्र 17 धावा धावफलकावरती आल्या. 8.5ची सरासरी या ठिकाणी राखली गेली आहे. परंतु आता ही जी रिक्वायर्ड रन रेटची सरासरी आहे ही 13 पर्यंत पोहोचली आहे. येणारे 18 चेंडू आणि 39 धावांची गरज. इथे आनंद माने आय थिंक मैदान सोडताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकं क्षेत्ररक्षण केलं, संघामध्ये समावेश केला गेला होता आणि त्यानंतर मात्र 12th मॅननं या खेळाडूला रिप्लेस केलं जात आहे. आनंद माने स्वतः पुरस्कर्ते आहेत या संघाचे. ॲडव्होकेट तुषार पाटील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आपण रोहितजी नांगरे पाटील यांच्या पुरस्कर्ते पदाखाली खेळणारा हा फोर्स फिटनेस जय मल्हार संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दोस्ती 11 हा संघ देखील आपल्याला विजयजी खानावकर साहेबांचा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या बगल्यावरती आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज सागर दरेकर आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरा आणि सांघिक 3रं षटक हातात असताना स्ट्रायकिंग एटला सागर अनुसे हळूहळू का होईना परंतु आपल्या ओरिजिनल फॉर्म मध्ये परतत असताना यावेळेला फटका एक्झिक्यूट केला. गॅप मध्ये चेंडू ढकलला. क्षेत्ररक्षक येणार. सीमा रेषेच्या आतमध्ये हा चेंडू अडवला जातोय. जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतात. बॅकअप देखील तितक्या चांगल्या प्रकारचं इथे उपलब्ध होत आहे आणि धावफलकावरती मात्र एकवटल्या गेल्यात त्या 2 धावा. अगदी रिप्लेच्या माध्यमातून स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. उजव्या बाहेरचा हा चेंडू होता. अपिस ड्राईव्ह केला. अगदी जाणून बुजून हा चेंडू हवेमध्ये खेळला गेला. तिथे 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला आणि कमालीचं एफर्ट्स राहिलं. अगदी बाउंड्री रोपच्या आतमध्ये हा चेंडू अडवला गेला परंतु इथे मात्र फटका फसला आहे. संधी निर्माण केली आहे.
अक्षय सावंत येत आहे जेलच्या खाली, टिपला जातोय जेल आणि समाप्त होत आहे सागर अनुसेचा खेळ. तर इथे मात्र आपण पाहतोय 2 गडी बाद 19 धावसंख्या धावफलकावरती. नुकताच दुसरा फलंदाज देखील गमावलाय सागर अनुसे, द मॅन इन फॉर्म आपण नक्कीच म्हणूयात. कारण या स्पर्धेच्या अगोदर जर पाहिलं तर फारशी चमकदार कामगिरी करू शकला नव्हता, परंतु या सामन्यामध्ये अपेक्षा मोठ्या होत्या सागर अनुसेकडनं. फटके जरूर त्याच्या बॅटमधून आले, एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला संघाचे साथ मात्र सोडले. एक एक साथी इथे गमावताना अरविंद ढेकळे मात्र हताश होऊन हे सर्व काही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु या खेळाडूला मास्टर माइंड ऑफ कळंबोली क्रिकेट म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं याच्या डोक्यामध्ये, याच्या माइंडमध्ये नेहमी कॅल्क्युलेशन सुरू असतात. कोणत्या खेळाडूवरती कशा प्रकारची मी म्हणेन की खेळाची जबाबदारी द्यायची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इनेट नंबर 4 गोविंद गोरे मैदानाच्या आतमध्ये येतोय. अरविंद ढेकळे 4 चेंडूंचा सामना केलाय, 2 धावांचं योगदान राहिलंय. यावेळेस मात्र मंचावरती आपण सन्माननीय पाहुण्यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. अगदी लाईव्ह स्क्रीनवरती आपण या सन्माननीय पाहुण्यांना मंचावरती पाहतोय. यावेळेला मात्र शॉर्ट पूल केलाय, पूल इज सक्सेसफुल आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, लॉंगनच्या डोक्यावरून षटकार. जरूर कंप्लीट केला गेला, परंतु खेळाडूंसाठी नाहीये. आपल्या मागे प्रेक्षक होते, कदाचित संधी मिळाली असती त्या प्रेक्षकांना 500 रुपये कमाई करण्याची. एकविरा चायनीज हॉटेल प्रोप्रायटर उमेश खानावकर यांच्याकडनं मात्र आज या पारितोषिकाची रक्कम वाढवण्यात आली आहे. कालच्या दिवसामध्ये 200 रुपये होते, परंतु आज सध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांनी अनाऊन्समेंट केलं आहे की 500 रुपये. आणि त्यांचा जो ग्राफ आहे ना, तो सेन्सेक्स आहे, तो वरच्या वर आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. आणि कदाचित शेवटच्या दिवसामध्ये प्रेक्षकांना चांगली कमाई करण्याची संधी देखील असेल. जयेश सर, 1000 रुपये देखील हे पारितोषिकाचं स्वरूप होऊ शकतं. अगदी अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत. नो डाऊट. मी देखील आपल्याला तेच म्हणत होतो की टर्न संपला की अगदी प्रेक्षकांमध्ये जाऊन बसलं तर 1000 रुपये कमाई करण्याची संधी. आणि इथून मात्र चेंडू 1 बाउन्स साईड स्क्रीनच्या ठीक वर चौकारासाठी. आणखीन एक दर्जेदार चौकार. तर धावा धावफलकावरती आहेत 31 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांच्या समाप्त्या केल्या. 10.33च्या सरासरीने 31 धावा धावफलकावरती आहेत. येणारे अजूनही 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 25 धावांची गरज. 12 बॉल्स 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. गोविंद गोरेची बॅट अगदी निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये बोलताना आपल्याला पाहायला मिळते. अरविंद ढेकळे अजूनही काम अँड कूल. खरं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अरविंद ढेकळे एक असा खेळाडू आहे ज्याला कळंबोली क्रिकेटमध्ये मास्टर माइंड खेळाडू म्हणून ओळखला जातो. आणि हा मास्टर माइंड खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये थांबला ना तर विजयाचा मार्ग हा सुखकर करण्याची धमक तो आपल्या मनगटामध्ये ठेवतो. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये संतोष मदने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. खरं तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये संतोष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय राजेशजी टेंबे सरांना आपण या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. तर गोलंदाजीच्या भूमिकेवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज अनिकेत पाटील, मिस्ट्री गोलंदाज.
यावेळेला टो एंडला हिट केलाय, प्रॉपर टायमिंग नाहीये, एलिव्हेशन देखील नाही, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय आणि निर्णायक क्षणाला अक्षय सावंतनं मात्र टिपलाय हा जेल आणि फलंदाज अरविंद डेके कॅप्टन बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र आपण पाहतोय 12 चेंडू 25 धावांची गरज होती, एक्सेलरेट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथून मात्र अरविंद प्रॉपर टायमिंग नाहीये, अगेन्स्ट द विंड तुम्हाला धोका पत्करणं थोडंसं महागात ठरू शकतं आणि या मैदानाच्या चारही बाजूला असणारे जे फ्लॅग्स आहेत ते फ्लॅग्स तुम्हाला वाऱ्याची दिशा दर्शवत आहेत, वाऱ्याचा वेग दर्शवत आहेत आणि त्या वाऱ्याच्या वेगाच्या विरुद्ध दिशेने जर तुम्ही फटका खेळाल ना तर त्याचे परिणाम तुम्हाला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डावकुरे आताचा हॅलो. फलंदाज विराज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निलेश पाहायला मिळतोय. भोईर, आपणास विनंती आहे की आपण स्टेजच्या पाठीमागे हनुमंत चौधरी यांना भेटायचंय. निलेश भोईर, पपी सर. तर नक्कीच या ठिकाणी मात्र विराज मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूंना प्रभावित करणारा खेळ केलाय. अंडर 16चा संघ जो डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत गेला, पालघर या ठिकाणी हॅलो. देखील या संघाला विजय संपादन विराजसाठी केला. सुवर्ण संधी आहे. विराजचे शिक्षक इथं शेख सर आलेले आहेत, तर त्यांच्याकडून विराजच्या प्रत्येक सिक्ससाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. नक्कीच या ठिकाणी डावकुरे आताचा फलंदाज पहा, ही रणनीती आहे. विजयजी खानावकर असतील, अरविंदजी डेके असतील, यांना का मास्टर माइंड म्हटलं जातो, ओळखलंय की ही डावकुरे हाताच्या फलंदाजांसाठी उपयुक्त मैदान आहे आणि यावेळेला मात्र एलआयजी कडनं मारा होत असताना अनिकेत सारख्या अनुभवी गोलंदाजावरती केला आहे आक्रमण. मिळतील धावा 4, चौकार. तर या ठिकाणी मात्र चौकार आलाय. पहा, विजयजी पाटील साहेब यांच्याकडनं देखील पारितोषिक आहे. विजय पाटील जंक्शन यांच्याकडनं मात्र विराजच्या प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. चौकार आलाय, 400 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. आणि शेख सरांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर प्रत्येक षटकारासाठी देखील या ठिकाणी प्राईज आलाय. तर विराज खरं तर हिरो बनण्याची एक संधी आहे आणि विराजनं वेळोवेळी हे सिद्ध केलंय. इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आत, पंचांचा बोट आकाशाकडे मधल्या एसटीच्या समोर सापडतोय, पायचीत स्वरूपामध्ये विराज गमावतोय आपली महत्वपूर्ण विकेट. च्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय. खरं तर विराज थोडासा घाई गडबड करताना पाहायला मिळाला, लाईन मिस केले गेले. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील लो राहिला. सबमरीन पद्धतीचा हा चेंडू होता. एखादी पाणबुडी पाण्याखालून जसा छुपा वार करते ना, तसा या चेंडूनं वार केला. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू अजिबात बाउन्स झाला नाहीये, बाउन्स जज करता आला नाहीये, मधल्या एसटीच्या समोर सापडला आणि पंचानं क्षणाचाही विलंब न करता आपलं बोट उंचावलं आणि फलंदाज हा तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज सुरेश मुनीम, एक काळ मला आठवतो अगदी कळंबोली क्रिकेटमध्ये पदार्पणातच या खेळाडूनं ॲज अ ओपनर खूप चांगली भूमिका बजावली होती आणि त्यानंतर त्यानं गोलंदाजीवरती कॉन्सन्ट्रेट करत असताना या कळंबोलीतला वन ऑफ द बेस्ट गोलंदाज म्हणून त्यानं आपले नावरूप या ठिकाणी नक्कीच केला. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू कळंबोली बाहेर पोलीस निघतोय. स्टेशनचे एपीआय श्री प्रदीप दुपटे सर, तसेच आपले PSI रोशनजी कातारा नेवाळी यांचं इथं आगमन झालेलं आहे. आयोजकांतर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रदीप दुपटे सर, API कळंबोली पोलीस स्टेशन, तसेच रोशनजी कातारा कळंबोली पोलीस स्टेशनचे PSI आहेत, तसेच ते नेवाळीचे आहेत रोशनजी कातारा.
बेस्ट पॉसिबल अँगल या ठिकाणी तपासला जातोय. या दरम्यान सन्माननीय पाहुण्यांचं मात्र मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर इथे डिसिजन पेंडिंग आहे. तद्वर मात्र सन्माननीय पाहुण्यांचा आपण शब्दसुमनांच्या माध्यमातून करूयात. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. अद्यापही निर्णय डिसिजन पेंडिंग आहे. सो इट्स अ वाईड बॉल. अवांतर चेंडूचा इशारा पंचाने केला होता आणि अवांतर चेंडू हा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. एकूण धावांचा विचार केला 35 धावा धावफलकावरती आल्यात. अनिकेत यावेळेला कव्हरच्या दिशेने चेंडू तटवलाय. क्षेत्ररक्षक कव्हर रिझन मध्ये आहे. थोडासा ऑफ बॅलन्स होताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र स्वतःला सावरलंय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतंय. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. एकंदरचा विचार केला तर सुरेश मुनीमच्या नावावरती देखील अगदी आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये ॲज अ ओपनर हा खेळाडू आपल्या संघासाठी सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्यानं गोलंदाजीमध्ये प्रावीण्य मिळवलं आणि एक काळ जर आपण पाहिलं तर हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून या मैदानावरचा खेळाडू ठरला. परंतु आता हातामध्ये बॅट आहे आणि बॅटनं तुम्हाला विक्रमी खेळी साकारायची. यावेळेला जोरकस फटका लगावला गेलाय. एलिव्हेशन नाहीये. सागर दरेकर झेलच्या खाली येत आहेत. कंप्लीट केला जातोय झेल आणि विकेट नंबर 5 मैदानाच्या बाहेर. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. एकीकडे असेल शहीद भगतसिंग राही 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र जय हनुमान LIG. या दोनही टीमच्या कॅप्टन्स मध्ये इथे मात्र टॉस केला जाईल. तर जयजी सरांचा आवाज आपण या ठिकाणी नक्कीच ऐकणार आहोत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. परंतु मैदानाच्या आतमध्ये येणारे 7 चेंडू शिल्लक आणि 18 धावांची गरज. एक सामना महत्त्वपूर्ण. मडवी साहेब आपलंही स्वागत आहे. रोशन कदम मैदानाच्या आतमध्ये आले. 3 नंबर 7 हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि काय घडतंय. हिट विकेट. खरं तर कंट्रोल ठेवू शकले नाहीयेत. बेल्स डिसलॉच झाल्यात आणि आजच्या दिवसातील हा दुसरा हिट विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला आपले मिळतोय. सन्माननीय पाहुणे श्री API प्रदीप दुपटे सर व रोशन कातारा सर आपणास विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. API प्रदीप दुपटे सर आणि PSI रोशन कातारा साहेब कळंबोली पोलीस स्टेशन आपल्या शुभ हस्ते या पुढच्या मॅचचा टॉस करायचा आहे. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही गरज आहे 18 धावांची. खरं तर पहा कळंबोली आणि कळंबोलीच्या आसपासच्या परिसरातील हे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे हे ज्यांचं ब्रीद वाक्य आहे आणि रोशनजी कातारा सरांचं नेहमीच या मैदानावरच्या प्रत्येक स्पर्धेला मुलाचं योगदान असतं आणि त्यांची उपस्थिती ही आवर्जून किती बिझी शेड्यूल असलं तरी साहेब आपला अमूल्य वेळ खर्च करून नेहमीच या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या खेळाडूंना त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी साहेबांची नेहमीच उपस्थिती आपल्याला पाहायला येणारी मॅच शहीद भगतसिंग वर्सेस जय हनुमान LIG. पण मागील षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अनिकेतनं थँक्यू. टॉस आपण करतो आहोत. या आपण टॉस करूयात. मॅच इम्पॉर्टंट आहे. मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणखीन एक इम्पॉर्टंट कॅच टॉस जो आपण करतो आहोत. हेड जिथे कॉल आणि हेड चालाय. टॉस जिंकलाय जय हनुमान LIG टीमने. मी फक्त निर्णय जाणू इच्छितो मनी. केवळ निर्णय मी जाणू इच्छिते. 2 मिनिटं सांगतो.
टॉस झालाय. टॉस इम्पॉर्टंट होता. तो एका बाजूला शहीद भगत सिंग राई 11 या टीमच्या दरम्यान आणि त्याच्या अगेन्स्ट जय हनुमान LIG. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच चालू आहे. या आपण वळूयात समालोचन कक्षाकडे. थँक्यू. नक्कीच सन्माननीय पाहुण्यांचं आपण करूया शब्दसोमनांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनपूर्वकडे हार्दिक स्वागत. 6 चेंडू 18 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आल्या धावा 2. इक्वेशन मात्र उरतं. येणारे 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. रोशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु हिट विकेटच्या माध्यमातून आजच्या दिवसातील दुसरा विकेट गमावला आणि इथे फुल्लर लेनचा चेंडू होता. मधल्या एसटीच्या समोर सापडतोय. फलंदाज पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. निर्णय घेतला. लक्ष वेधन मी ते प्रतिस्पर्धी संघ अर्थात लवकरात लवकर आपली तयारी करा. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल. जय हनुमान LIG टीमने विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. तर नक्कीच संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेलाय, परंतु 4 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची गरज आहे. नक्कीच नक्कीच या ठिकाणी कातारा सरांना देखील मोह आवरता आला नाहीये. खरं तर आपल्या घरेलू संघाकरिता बऱ्याच वेळेला साहेबांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. रोशनजी कातारा सर या मैदानावरती या स्पर्धेची भव्य दिव्यता पाहिल्यानंतर त्यांना देखील खेळण्याचा मोह आवरता आला नाहीये. खरं तर आपल्या अतिशय बिझी शेड्यूलमधून नेहमीच जर आपण पाहिलं तर थोडंसं तणावाचं वातावरण असतं. अगदी पोलीस स्टेशनचं वातावरण जर आपण पाहिलं ना तर त्यांचं जे कार्यक्षेत्र असतं तिथे थोडंसं तणावाचं वातावरण असतं. नेहमी समाजातील विकृत लोकांची त्यांचा जास्त संबंध येत असतो आणि त्यांना सुधारण्याचं काम हे त्यांच्या अभिवादन स्टाईलमध्ये ते करतच असतात. नेहमी गुन्हेगारांना धडा शिकवण्याचं काम. परंतु क्रिकेटचं असं सुसज्ज मैदान पाहिलं ना की त्यांना देखील मोह आवरता येत नाहीये. सामन्याकडे वळूया. 3 चेंडू 15 धावांची गरज. सामना अजूनही ऑन आहे. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर बॉबी राऊत एक युवा खेळाडू. षटकार लगावला जाणार का? इथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाहीये. एलिव्हेशन नाहीये. ताकद थोडीशी कमी पडली आणि बॉबीला मात्र परतावं लागतंय. आणखीन एक विकेट. तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक 15 धावांची गरज. आघाडीचे 8 फलंदाज या ठिकाणी गमावलेत. 9व्या आणि 10व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. किशोर गुंजावणे. खरं तर या खेळाडूच्या नावावरती 1 चेंडू 9 धावा उभारण्याचा विक्रम आहे. एकूण या ठिकाणी जर पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक 15 धावांची गरज. एखादा चमत्कार या सामन्यामध्ये कुठेतरी मी म्हणेन की विजयाच्या समीप घेऊन जाऊ शकतो. दोस्ती 11 विरुद्ध फोर्स फिटनेस माने सरकार या 2 संघादरम्यानची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 चेंडू 15 धावांची गरज. यावेळेला मात्र मिड ऑफच्या दिशेला चेंडू तटवलाय. लॉंग ऑफ मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चेक 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 चेक. यावेळेला मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 चौकार हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. किशोरच्या बॅटमधून मात्र हे 2 चौकार आले आणि अवघ्या 6 धावेनं या ठिकाणी हा सामना गमवावा लागला. तर 49 धावफलकावरती उभारल्या गेल्या 56 धावा. हॅलो अक्षय लक्ष बॅट होतं. बॅट. तर आमचे सन्माननीय पाहुणे ज्यांची आवर्जून या ठिकाणी उपस्थिती आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्या सन्माननीय पाहुण्यांना आपण